दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा 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 नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून या फुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चढका पसुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी संजीवन समाधी सोहळा निमित्ताने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेली सगळी वारकरी मंडळी हा सोयीचा काला, कारण व्यापारी लोकांच्या मागे व्याप असतोय म्हणून आमच्या संस्थेची ही परंपरा त्यांनी आज काला झाला की जायला मोकळे. काल्याचं कीर्तन आज पूजनीय ब्रह्मलीन गुरुवर्य दांडेकर मामा साहेबांचं. ते गेल्यानंतर मग आपले अण्णा जगन्नाथ महाराज पवार आणि ते गेल्यापासून संस्थेने ही सेवा माझ्याकडे दिली. ही संस्थेच्या वतीनं आमच्या सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि त्या संस्थेवर सगळी पांडुरंगासारखी श्रद्धा असणारी इथली विश्वस्त आणि अध्यक्ष मंडळी फ्रूटवाले धर्मशाळा म्हणून सगळ्या विश्वस्तांच्या अध्यक्षांच्या वतीनं तिकडून आमच्या संस्थेच्या वतीनं आज्ञा झाली. अधिकृत निमंत्रण यांनी तिथे येऊन दिलं. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, अख्ख्या महाराष्ट्राला मृदंग कलेमध्ये आणि वेड लावणारे आमचे गंभीर महाराज, त्यांनाही नमस्कार. जुने इंग्रजाच्या काळातले आमचे श्याम महाराज, जॅकेटवाले बिगर जॅकेटवाले विनयकरी, इकडचे सर्व गायनाचार्य टाळकरी, इकडचे सर्व टाळकरी गायनाचार्य, सर्व ज्येष्ठ गुरुबंधू मंडळी, माझ्या वयाची समवयस्क मंडळी, आमच्यापेक्षा लहान असणारी सर्व मंडळी आणि साधक मंडळी, व्यासपीठावरील बसलेले सर्व महात्मे, सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे खजिनदार. सरकार आपलं झालं, बरेच कामं करायचे. नलावडे पाटील, तिकडे आमचे वकील गायकवाड साहेब तेही आहे. जॅकेटवाले इथं बसलेले आम्ही सदैव सुडके, पण खिशात नोटाचे पुडके त्यांना सुडके महाराज, कन्हैयालालजी महाराज. अतिशय सुंदर नियोजन इथल्या सर्व विश्वस्त मंडळीच्या द्वारा करण्यात आलं. काट कसर नाही, भागवा भागवी नाही. सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम, अजिबात घाबरायचं नाही. शूटिंग वाले तुम्हालाही धन्यवाद. उपस्थित सर्व वारकरी मंडळी, प्रत्येकाला वैयक्तिक नमस्कार करण्यापेक्षा मस्तकही पायावरी, मस्तकही पायावरी, मस्तकही पायावरी, मस्तकही पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या.
सर्वांना नमस्कार. ज्यासाठी आपण सगळे एकत्रित आलो तो सोहळा उद्याच आहे. साक्षात पांडुरंग परमात्म्याने सगळ्या वारकरी मंडळीला दिलेलं अधिकृत निमंत्रण मागच्या एकादशीला. बाबा सगळे आळंदीला या 15 दिवसांनी. माझे ज्ञानोबा राय समाधीस्थ होणार आहे. आणि म्हणून जपी तपी संन्यासी योगी महानुभाव अष्टमी पासून अलंकापूर गजबजलं. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी. पंचक्रोशावरी साधुजन. पंचक्रोशावरी साधुजन. पंचक्रोशावरी साधुजन. पंचक्रोशावरी साधुजन. हे आमच्या संस्थेतलं मुरलेलं लोणचं आहे. प्रमाण असं देणार की गौंडी वीट ठेवतो तितकं फिट. ते बसणार होते, म्हणलं बाबा आजच्या दिवस उभं राहा. मी बसलोय. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी. पंचकोशावरी साधू जण गजबजला अष्टमी पासून पंढरपूर. ते समाधी सोहळ्यासाठी बऱ्याच वारकरी मंडळीचा सुद्धा, बऱ्याच येणाऱ्या भाविकांचा सुद्धा या बाबतीमध्ये अजूनही गैरसमज आहे. आळंदीची वारी म्हणजे एकादशीन बारसचा काला झाला की चालले घरी. आपण समाधी सोहळ्यासाठी या वेळेला येत असतो हे लक्षात घ्या. आणि तो उद्याच आहे. आज पंक्ती वगैरे झाल्या होत्या. पिंपळाच्या पारी बैसल्या पंगती. आज जेवणाचा कार्यक्रम होता पिंपळाच्या पारावर. सोहळा उद्या आहे. ते सर्वांना प्रमाणपाठ आहे. श्यामबाबा सर्वोत्तम तीर्थ क्षत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडला. सर्वोत्तम शब्द पंढरपूरच्या बाबतीत वापरलाय संतांनी. सर्वात उत्तम तीर्थ आहे चंद्रभागा. सर्वात उत्तम क्षत्र आहे पंढरपूर. आणि सर्वात उत्तम देव आहे विठोबा. म्हणून हे तिन्ही ठिकाणी शब्द लावाय. सर्वोत्तम तीर्थ क्षत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडला. त्याला भूवैकुंठ पंढरपूर म्हटलेलं आहे. पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ महात्म्य अलंकापूरचं आहे. भूवैकुंठ पंढरपूर. भूवैकुंठ पंढरपूर. भूवैकुंठ पंढरपूर. भूवैकुंठ पंढरपूर. त्याहुनी थोर महिमाया. तोरी थोर महिमाया. त्याहुनी थोर महिमाया. त्याहुनी थोर महिमाया. त्याहुनी थोर महिमाया. त्याहुनी थोर महिमाया. भूवैकुंठ पंढरपूर. त्याहुनी थोर महिमाया. थोर महिमाया. त्याहुनी थोर महिमाया. भूवैकुंठ पंढरपूर. त्याहुनी थोर महिमाया. त्याहुनी थोर महिमाया. त्याहुनी थोर महिमाया. भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया. म्हणून पांडुरंगाची वारी चुकली तर पांडुरंगाला फारसं वाईट वाटत नाही. पण यात्रे अलंकापुरा येते ते आवडती विठ्ठला. म्हणून निळा म्हणे जाणून संतन येती धावत प्रतिवर्षी. जो करील याची यात्रा. जो करील याची यात्रा. जो करील याची यात्रा. जो करील याची यात्रा. तो तारील सकळ ही गोत्रा. तो तारील सकळ ही गोत्रा. तारे
सकळ ही गोत्रा तो तारील सकळ ही गोत्रा सकळ ही पुण्य पवित्रा सकळ ही कुळ पवित्रा सकळ ही पुण्य पवित्रा सकळ ही कुळ पवित्रा याचने दर्शने होती याचने दर्शने होती याचने दर्शने होती त्याची दर्शने होती धन्य धन्य धरातळी धन्य धन्य धरा तडी धन्य धन्य धरा तडी धन्य धन्य धरा तडी धन्य धरा तळी धन्य धन्य धरा तळी धन्य धन्य धरा तळी धन्य धन्य धरा तळी जो करील याची यात्रा जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा तो तारील ही सकळ ही गोत्रा सकळ ही कुळे पवित्रा याचे निदर्शने होती सकळ ही कुळे पवित्रा याचे निदर्शने होती मग अरे हाच आनंद आहे काय जो करील याची यात्रा तो तारील सकळे गोत्रा सकळी कुळे पवित्रा याचेने दर्शने होती. पण एक लक्षात घ्या भगवान गर्ग संहितेमध्ये सांगतायत मला 3 गोष्टी मी कालही उल्लेख केला. एकादशी वरहस्ती व्रतेषु यदुनंदन भागीरथीच तीर्थेषु देव भक्तेषु वैष्णवः. भगवान म्हणतात मला 3 गोष्टी आवडतात. व्रतामध्ये एकादशी काल झाली व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी प्रिय भगवंतासी कोटी गुणे व्रतेषु यदुनंदन एकादशी वरहस्ती व्रतेषु यदुनंदन भागीरथीच तीर्थेषु तीर्थांच्या मध्ये देव म्हणतोय मला भागीरथी नाम गंगा आवडते का. अरे जिचं नाम घेतल्यानं पाप जळतं तर आंघोळ केल्यानं काय होईल वाचे म्हणता पाठ आहे तुम्हाला जाऊ द्या. भागीरथीच्या तीर्थेषु आणि भक्तांच्या मध्ये वैष्णव आवडतो. या 3 गोष्टी अलंकापूरच्या यात्रेत ऐकणे. काल श्रेष्ठ असणार व्रत एकादशी ज्ञानदेव वैष्णव मोठा देव भक्तेषु वैष्णव आणि भागीरथीचे तीर्थेषु. तिकडे जायची गरज नाही. येथे त्रिवेणी गुप्त असे येथे त्रिवेणी गुप्त असे येथे त्रिवेणी गुप्त असे येथे त्रिवेणी गुप्त असे भैरवापासून भागीरथी वसे भैरवापासून भागीरथी वसे भैरवापासून भागीरथी वसे भैरवापासून भागीरथी वसे पूर्ववटिका माया दिसे पूर्ववटिका माया दिसे पूर्ववटिका माया दिसे पूर्ववटिका माया दिसे जाण पार्वती तेथे जाण पार्वती प्रत्यक्ष जाण पार्वती तेथे प्रत्यक्ष जाण पार्वती धन्य धन्य धरा तडी धन्य धन्य धरा तडी धन्य धन्य धरा तडी धन्य धन्य धरा धन्य धन्य धरा तडी धन्य धन्य धरा तडी धन्य धन्य धरा तडी धन्य धन्य धरा तडी. भगवंताला आवडणाऱ्या ज्या 3 गोष्टी गर्गाचार्यांनी सांगितलं. भक्ताच्या मध्ये वैष्णव ज्ञानदेव वैष्णव मोठा. व्रता माझी एकादशी काल झालं. भागीरथीच्या तीर्थेसु त्रिवेणी गुप्त असेन भैरवापासून भागीरथी वसे. या देवाला आवडणाऱ्या गोष्टी आहे म्हणून यात्रे अलंकापुरा येतील ते आवडती विठ्ठला हे वेल्डिंग करायचं. विठ्ठला 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 ज्ञानदेव वैष्णव मोठा. अरे मोठा कोणाला म्हणतात. घरातला करता पुरुष गेला नलवडे पाटील अख्खं घर रडतं का. घरातला मोठा गेला घरातला मोठा गेला घरातला मोठा गेला अख्खं घर रडतं. थोडा मोठा गेला गाव रडतं. त्याच्यापेक्षा मोठा गेला तालुका रडतो. अजून मोठा गेला
जिल्हा रडतो. अजून मोठा गेला महाराष्ट्र रडतो. अजून मोठा गेला हिंदुस्तान रडतो. अजून मोठा जाऊ द्या जगातले माणसं रडतात. मोठा त्याला म्हणतात ज्याच्यासाठी जगाचा बाप रडतो, ते संत ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. या संबंधाने आपण इथे आलो. कालाही करायचं आहे, बरोबर वेळी सांभाळायचे. नलवडे पाटील राहिली कसर तर तिकडे मुंबईकडे काढून टाकू आपण. आणि काला म्हटलं की चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. बरं का गंभीर महाराज, गोकुळामध्ये भगवंतानं जे चरित्र केलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं आहे गोकुळात. आणि गोकुळात भगवान श्रीकृष्ण होते 11 वर्षे 52 दिवस. तिथून पुढे मथुरेला गेले, राहिले 18 वर्षे 7 महिने. आणि मग द्वारकेला गेल्यावर 95 वर्षे. असं एकंदर 125 वर्षे श्रीकृष्ण भगवान पृथ्वी तलावर आहे. 125. त्याच्यात 3 टप्पे पडले जाधव महाराज. पहिला टप्पा गोकुळातला आहे, तो 11 वर्षे 52 दिवसाचा. मग मामाच्या गावाला गेले, मामा मारला, आजोबा बसला राज्यावर, मग तिथं थांबले 18 वर्षे 7 महिने. मामाचं गाव आहे. आणि तिथून गेले द्वारकेला, तिथे राहिले 95 वर्षे. 95, 18, 11 वर्षे 12 महिने, 11 वर्ष ते 52 दिवस, हे 18 वर्षे 7 महिने. एकंदर सगळ्या हिशोब होतो 125चा. 95 आणि 30 हिशोब झाला ना. 18 वर्षे 7 महिने, 11 वर्षे 52 दिवस, धरून घ्या ना 30, आणि ते 95. पाहतो काय माझ्याकडे. 125 वर्षे भगवान श्रीकृष्ण. असा उल्लेख आहे की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथावर सारथी झाले तेव्हा 90चं वय दिलं. 90च्या वयामध्ये ड्रायव्हिंग चालू होती लढाईतली. हे आहे का ट्रॅक्टरवरचं उतरलं जिबड्यावर बसलं. युद्धातली ड्रायव्हिंग. 90च्या वयात अर्जुनाच्या रथावर सारथी. बरं, पलीकडच्याही पार्टीला काही कमी नव्हते ना. युद्धाच्या वेळी भीष्माचार्याचं वय 180 होतं आणि द्रोणाचार्याचं 125 होतं. नलवडे पाटील, तर हे 2 म्हातारे अख्ख्या सैन्याला आवरत नव्हते. मी का सांगतो हे. 95 वर्षे द्वारकेला होते तरी संत प्रमाण नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे द्वारके. 18 वर्षे 7 महिने मथुरेला होते तरी अभंग नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे मथुरे. 11 वर्षे 52 दिवस, त्या कालावधीत जेवढं चरित्र घडलं त्याचं उच्चारण. चरित्र ते उच्चारावे, 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 चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. तारुभव सागरीचे, तारुभव सागरीचे, तारुभव सागरीचे,
स्वामीजी महाराज गोकुळात जे चरित्र केलं देवानं त्याचं उच्चारण करायचं. गायीन ते लीळा चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गाई राखिले सवंगडे सहित गाई. गाईन ते लीला चरित्र पवाडे राहिले सहित गाय राखिले सहित गाय. गायीन ते लीळा चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गाई राखिले सवंगडे सहित गाई. गाईन ते लीला चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गाय राखिले सवंगडे सहित गाय. गायन ते लीला चरित्र पवाडे राखिले सौंगडे सहित गाई म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. एकदा गोकुळातून देव गेले पुन्हा त्या चरित्रात ती मजा नाही जी गोकुळात होती. सर्वांना माहिती आहे श्याम बाबा गोकुळ सोडलं गोकुळ सोडलं गोकुळ सोडलं गोकुळ. अरे हे सर्वांना पाठ आहे पण गोकुळ सोडलं म्हणजे नेमकं काय सोडलं याच्यावर कीर्तन होईल एवढं सोडलं. नुसतं गोकुळ सोडलं नाही वृंदावन सोडलं यमुना सोडली गोवर्धन सोडला गायी सोडल्या सगळे गोपाळ सोडले. ज्या मायनं बोटाला धरून चालणं शिकवलं ती यशोदा सोडली. ज्या बापानं लालन पालन केलं 12 वर्षे तो बाप सोडला. खांद्यावरची घोंगडी सोडली गाय राखायची काठी सोडली. मायनं बांधून दिलेला मस्तकाची पट्टीन मोराचा पीस सोडला. जेव्हा कमरेला खोवलेली बासरी सोडली जगाचे अश्रू पुसणारा भगवान ढसा ढसा रडला. पुन्हा नाही बासरी वाजवली. अर्जुनाच्या रथावर युद्धात शंख वाजवला बासरी नाही. बासरी सोडताना जगाच्या बापाला रडू आवरलं आणि अजूनही रडतो. दूर से देखे तो समुंदर दूर से देखे तो समुंदर नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. वैसे दूर से देखे तो श्री कृष्ण भगवान है नजदीक जाके देखे तो मुरली के लिए बहुत रोता है. अजूनही का ती केवळ बासरी नाही श्याम बाबा मुरली नोहे केवळ मुरली नोहे केवळ बाण मुरली नोहे केवळ बाण तिने हरिला माझा प्राण तिने हरिला माझा प्राण घर सोडून धरिले रान संसार केला दान दीन संसार केला दाना दीन संसार केला दान दीन. मी वृंदावनी गेले आहार सावळिया सावळिया आहार सावळिया कशी वाजवली मुरली आहार सावळिया आहार सावरिया आहार सावरिया कशी वाजवली मुरली आहार सावरिया सावरिया. मुरली नोहे केवळ बाण तिने हरला माझा प्राण संसार केला दाना दीन मी घरधंदा विसरले. सगळे गोकुळ पागल केलं ज्या मुरलीच्या बळावर. गायी व्याघ्र एके ठाई झाली तृण चारा चरू विसर. यमुना माळ यमुना जळ स्थिर स्थिर वाहे. ज्या मुरलीच्या नादानं यमुना थांबायची. प्रपंच धंदा नाठवे काही पंचधंदा नाठवे काही मुरलीचा नाद भरला हृदयी
मुरलीचा वेद लागला नंद नंदन नंद नंदन हो नंद नंदन मुरलीवाला नंद नंदन मुरलीवाला नंद नंदन मुरलीवाला नंदन मुरलीवाला नंदन मुरलीवाला बस हा कळस झाला बघा श्यामबाबा पती सुखाचा विसर पडला ही ताकद ज्या मुरलीमध्ये आहे. यमुना माय जाग्यावर थांबायची स्थिर स्थिर वाहे गाय आणि वाघ एका ठिकाणी तृण चारा चरू विसरली. देव निघून गेल्यावर आमच्या कन्हैयालाल महाराजांनी मला आमच्या लहानपणी बरंच लिहून दिलं. लहानपणी म्हणजे संस्थेत आलो पहिल्या वर्षाला होतो. बाबा रुंदावून आले मला ते आवड होती लिहायचो आणि बाबाला संध्याकाळी पाठ करून सांगायचो. म्हणले कमाल आहे मी लिहून दिलं सकाळी तसंच पुन्हा ते जमतंय. देव निघून गेल्यावर एक आंधळा बरे का आंधळा गोकुळ यायचा गोकुळामध्ये पीठ मागायला आणि पीठ मागायचं साधन म्हणजे तो बासरी वाजवायचा. बरं एवढं ते वेगवेगळे विंचू सर्प अपवित्र खाणी त्यासी देखता मारिती प्राणी पण त्यास जतन करुणी उदर पोसिती गारुडी. आपण मारतो सापाला पण त्याच्या पोट भरायचं साधन आहे ना ते त्यासी जतन करुणी उदर पोसिती गारुडी. कोण कशाच्या बळावर जगल आणि म्हणून ते सगळे तुम्हाला माहिती आहे. ते शंकर देवरे गोसाई झाला सांगुणाच्या वाड्या गेला जी. तसं तो हा बा जमला आता जमला तसा तो एक आंधळा सुरदास भगवान गोकुळ सोडून गेल्यानंतर पीठ मागायला यायचा. त्या गल्लीत यायचा गोकुळातल्या आणि पीठ मागण्यासाठी बासरी वाजवायचा. बासरी सगळ्या गोपिका गोळा व्हायच्या बासरी वाजल्यावर आणि त्या रडू रडू म्हणायच्या सुरदास येत जा बाबा तुला आम्ही पाहिजे तेवढं पीठ देत जाऊ फक्त विनंती आहे बासरी वाजवत जाऊ नको. लालन एक विनय सुनिये कोण गोपिका मी बासरीसाठी सांगतो. लालन एक विनय सुनिये अब मोरे गलीन में आई ना आई ये तो करुणा करकी मीठी बंसी बजाई है ना. येत जा फक्त बासरी वाजू नको. मी का सांगतो ज्या बासरीच्या नादानं अख्खं गोकुळ पागल केलं ते बासरी ठेवताना जगाचा बाप रडला विरह सहन होईना. एक प्रसंग सांगतो श्यामबाबा आहे अजून 1 तास आहे हा आणि अजून काही समाज मला वैतागला नाही. नलवडे पाटील मनसमोरच चालू आहे. सुडके बाबा आमची तारीख घ्या. श्यामबाबा त्या दिवशी मजा आली. आमचे श्यामबाबा असले म्हणजे प्रमाणाची रेल चला बस म्हणून त्यांना म्हटलं बसू नका. प्रेमाचा आमचा प्रेमाचा हक्क आहे संस्थेच्या नात्यानं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. जसं बासरी ठेवताना नलवडे पाटील जगाचा बाप रडला ना तसं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मी त्यांचा 1-2-3 मिनिटात प्रसंग सांगतो. शेवटचं भजन पंढरपूरला झालं बरं का जाधव महाराज. शेवटचं भजन खंजेरीवर भजन राष्ट्रसंत. राष्ट्रसंत का आता कोणी लावत असेल तो भाग जाऊ द्या पण राष्ट्राकरिता जन्मभर भजन केलं म्हणून राष्ट्रसंत. बसून जा ना तुम्हालाच पाहतात लोक सगळे उशिरा येऊन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान विठ्ठला विठ्ठला. बरं अनुकूल काळ नाही कन्हैयालाल महाराज. गोऱ्या लोकांचा जमाना आहे त्याच्यात भजन
कडेकोट बंदोबस्त असायचा, पोलीस यंत्रणा असायची. कितीतरीदा अटक झाली, कारण ते जवान पोरांना खवळून द्यायचे राष्ट्रसंत खंजरीच्या बळावर. पहिल्यांदा या पुंडलिक बाबा आटण्याव, त्यांना ते मराठी कळत नाही, मारवाडी. आटण्याव ते काय, हे जुने आहे भाऊ, जमदाग्नी महाराज. बसा बाबा, आले सगळे जुने. झाले अरे, आता काय बोटावर मोजण्या इतके राहिले गुरुबंधू. बसा बाबा. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठ्ठल विठाला 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 विठाला. गरम बाबा, पण तेवढाच मवाळ आहे. नारळ वरुता कठीण, परी अंतरी जीवन. स्वाभिमान आहे आम्हाला. ते पोलीस असायचे ना इंग्रज सरकारचे, खंजिरीवर थाप मारून राष्ट्रसंत पहिलं त्यांना सांगायचे, अंग्रेजो. थोडं जातो मी मोजरीला, आमच्या भागातलेच आहे राष्ट्रसंत. अंग्रेजो, भारत को कमजोर मत समझो, ये मत समझना कि हमारे पास एटम बम है, मिलिट्री है. अरे हमारे पास भी है, अगर दिखाई नहीं देती होगी तो ये टुकड़ू जी बताता है. पत्थर के हम बम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. खंजिरीवर हे दगड दिसतात ना तुम्हाला, दगड, याचे आम्ही ॲटम बॉम्ब करू. जेवढे आमचे भक्त पुढे बसले ना, ही मिलिटरी होईल. हा ना. पत्थर के हम बम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. और ये भूल मत करो, चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है. त्यांचं भजन ते तरुण खवळून उठायचे खालचे, ते जुनं सांगतो मी. चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है. उठो जवानो बढ़ाए छाती, अब बहलाना मुश्किल है. आणि मग अटक व्हायची. त्याचं नाव राष्ट्रसंत. विठ्ठल विठाला 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 विठाला. ते हनुमान, जुने हनुमान मैदान पंढरपूरचं, तिथं त्यांचं भजन आषाढीच्या एकादशीला, बरं का जाधव महाराज. त्यांच्या आधी प्रचंड गर्दी असायची. शेवटचा काळ त्यांना कॅन्सर झाला. 2 माणसांनी धरून आणला वरगड महाराज स्टेजवर. खंजिरी पुढे आणून ठेवली. सर्वांना माहिती होतं नलवडे पाटील आता भजन होत नाही. 2 माणसांनी धरून आणलं. ते शेवटचं भजन त्यांच्या जीवनातलं. समाजाला हात जोडले, समाजाने टाळ्याचा कडकडाट केला. 1 तास भजन केलं. ते त्यांच्या जीवनातलं शेवटचं भजन. 1 तास भजन संपलं. श्यामबाबा खंजिरी ठेवली. राष्ट्राचा संत तुकडोजी महाराज ढसा ढसा रडला. खंजिरीवर डोकं आपटलं आणि वराडच्या भाषेत खंजिरीला सांगतायत, मायबाई, त्यांची भाषा खंजिरीला, मायबाई, समाजासाठी खूप बदललं तुला जन्मभर. आता उद्यापासून माझा त्रास नाही, या तुकडोजीला क्षमा कर. मी का सांगतो हे? जसं खंजिरी खाली ठेवताना विरह सहन झाला नाही राष्ट्राचा संत तुकडोजी महाराज धुणके देव देव रडला, तसा जगाचा बाप बासरी ठेवताना रडला. म्हणून जोपर्यंत हे आहे, मुरली आहे, काठी आहे, घोंगड आहे, गायी आहे, पेंड्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, हे सगळे गोपाळ आहे, गोपिका आहे, वृंदावन आहे, गोवर्धन, यमुना, तोपर्यंत या चरित्रात खरा प्राण आहे. म्हणून काल्याच्या कीर्तनात उल्लेख आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये जे चरित्र त्याचं उच्चारण करायचं आहे. सर्वांना पाठ आहे. भगवान कृष्णजीचा जन्म मथुरेत झाला असला तरी प्रागट्य मात्र गोकुळात आहे. प्रगट भयो भगवान गोकुलमो. मला काही येत नाही, तू सांभाळून घेत जा बस. प्रगट भयो जन्म लियो मथुराम. मथुरेत जन्म आहे. रात्री 12 वाजता. मी त्यावेळेला सांगितलं कन्हैयालालजी, हे 2 देवाच्या
मध्ये विरोधाभास आहे. राम आणि कृष्ण आणि नावापासून विरोध आहे. राम शब्दात एकही जोड अक्षर नाही, कृष्ण शब्दात एकही सरळ नाही. क ला अर्धा र, न ला अर्धा श असा वेल्डिंग केला कृष्ण. राम सरळ आहे. एकमेकाच्या विरोधात. रामाचा जन्म चैत्रात, याचा श्रावणात. हे पावसाळ्यात, हे उन्हाळ्यात. हे शुद्ध पक्षात आणि ते वद्यात. हे दिवसा आणि ते रात्री. हे राजवाड्यात, ते येरवड्यात. आहे का नाही? रामाचा जन्म झाला तेव्हा मायबापाला आनंद आहे. भय प्रगट कृपाला, दीन दयाला, कौसल्या हितकारी, हरसित महतारी, मुनि मनहारी, अद्भुत रूप विचारी, लोचन अभिरामा, तनु घन श्यामा, निजयायुध भुजचारी, भूषण बनमाला, नयन बिसाला, शोभा सिंधु खरारी. चतुर्भुज रूप रे गंभीर बाबा. चतुर्भुज रूपात प्रभू प्रगट झाले. माय कौसल्या नाराज झाली. माता पुनि बोली, सोमती डोली, तजहुतात यह रूपा, की जैसी सुलीला, अति प्रिय सीला, यह सुख परम अनूप. लहान झाले. अब तो अच्छा लगता है माँ? नहीं. क्यों? अरे छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे. क्या करूं? छोटा बच्चा क्या करता है? रोना सुरू करो. रोदन ठाणा. आणि मग एक दासी पळत आली. नलोडे पाटील बघितलं माय कौशल्याला बाळ झालं. ती पळत गेली दशरथजी पर्यंत. जय हो महाराज, महाराज जय हो. आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनिकाना, मानव ब्रह्मानंद समाना, परमानंद पुनि मन राजा, जाई बुलाई बजाओ बाजा. आदेश दिला और जा बाजे बजाने को लगाओ. अख्ख्या अयोध्येत वाद्य वाजायला सुरुवात झाली. भर दुपारी एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागली. बाई कशाचा नवबदार, बाई कशाचा नवबदार, बाई कशाचा नवबदार, बाई कशाचा नवबदार. ओ बाई कशाचा नवबदार, बाई कशाचा नवबदार, बाई कशाचा नवबदार, बाई कशाचा नवबदार. हो पुत्र झाला दशरथा, पुत्र झाला दशरथा, पुत्र झाला दशरथा, झाला दशरथा. चला चला तेथे जाऊ, कौशल्याचे बाळ पाहू. 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 बाळ पाहू. बस हा अभंग एकनाथ महाराजांचा आहे. नाहीतर तुकोबारायच्या गाथ्यात शोधाल नाही सापडायचा. बाई कशाच्या नवबदा, पुत्र झाला दशरथा, चला चला तेथे जाऊ, कौशल्याचे बाळ पाहू. राम दशरथ के घर जल में घराना हो तो ऐसा हो, लोग दर्शन को चले आए, सुहाना हो तो ऐसा हो. रामाचा जन्म झाला आणि प्रचंड गर्दी. तस कृष्ण जन्म झाला. देवकी पहिल्या यष्टीनं आळंदीला आली. घ्या पुंडलिक बाबा पेढे, गंभीर बाबा पेढे घ्या, का मला बाळ झालं असं वाचलं. अरे रामाचा जन्म झाला तर मायबाप आनंदात आहे. कृष्ण जन्म झाला तर मायबाप टेन्शन मध्ये आहे. सोडवा सोडवा मिठी, सोडवा सोडवा मिठी, सोडवा सोडवा मिठी, हो सोडवा सोडवा मिठी. लपवा लपवा जग जेठी, 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 लपवा लपवा जग जेठी. कंसासी
सोडवा सोडवा मिठी लपवा लपवा जगजेठी सणी कंसासी कळल माझ्या बाळासी मारिल चिंता आहे. विरोधाभास चरित्रातला. आता हे आम्हाला काही वाटत नाही. माझे सगळे मोठे मोठे बंधूही बसलेले आहे, समवयस्कही बंधू आहे, धाकटे आहे, आता बसायचं आहे तेही आहे. इथे कोणीच कमी नाही. फक्त आमच्या संस्थेचा नियम आहे, एका भावानं बोलायचं आणि बाकीच्यानी त्याचं कौतुक करायचं, याच्यापेक्षा काही नाही. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी. इथे लपवा लपवा जगजेठी हा एक. दुसरा राम प्रभूचं चरित्र एक बाणी एक पत्नी एक वचनी. किसनरावचं अनेक बाण्या अनेक पत्न्या अनेक वचन आणि म्हणून एक बाणी एक पत्नी एक वचनी रामचरित्राचं आचरण. अनेक बाण्या अनेक पत्न्या अनेक वचन या चरित्राचं उच्चारण. चरित्र ते उच्चारावे. ते सगळे पुढचं माहिती आहे तुम्हाला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला इथे प्रेम कळतं बरं का. अरे उठला सुटला व्याख्याता कीर्तनकार प्रवचनकार आई 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 अरे ठीक आहे, आईचं प्रेम आहेच. तुमच्या विरोधात बोलत नाही. तुम्ही सगळ्या लाडक्या बाईनं आणली कमळ्या बाई. आणा लिख बाबा. नीट पण आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम बापाचं आहे. माझ्यावर लाल डोळे करू नका. जास्त राग येत असेल माझा तर तुम्ही डोळे लावा. आणि प्रत्येक माऊलीला माझं आव्हान आहे, तिनं आपला आपला बाप आठवा, मग कळेल बापाचं किती प्रेम असते. पुंडलिकराव, एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. एवढं प्रेम. हे निस्वार्थी प्रेम आहे बापाचं आणि मुलीचं. काही स्वार्थ नाही, निस्वार्थी प्रेम रडवतं. मुलाला स्वार्थ आहे, ते म्हणतं काही नाही, 10 वर्ष त्रास आहे, म्हातारा मेलं की तिजोरी आपलीच आहे. मुलीला विचारा, जिस घर को मैं 20-22 साल तक मेरा मेरा करे मारा, मुझे मालूम है सब छोड़ के जाना पड़ेगा, तो भी प्यार करते हैं. बरं का गंभीर महाराज, तुम्हाला मुलगी आहे ना, बस लक्षात ठेवा. सर्व सहन करेल मुलगी, पण बापाचा अपमान, तुम्हाला अनुभव आहे श्यामबाबा, बापाचा अपमान मुलीला सहन होत नाही. तिच्या बापावून बोलू द्या सासरी, मग उभी राहते. बरं का सासूबाई, मोलमजुरी करणारा बाप आहे माझा, पण इज्जतदार आहे. एक दिवस राखेल वतून पेटवा मला सगळ्या परिवार, पण खबरदार माझ्या बापाचं कधी नाव काढलं तर नाही सहन करत मुलगी जन्मदात्याचा अपमान. आणि बापाचंही तसंच आहे. मरायच्या वेळेला खाली टाकतात तेव्हा बाप मुलाकडे पाहून रडतो, मरतो. बाबा तुमचं चांगलं आहे रे, पण माझी ताई खूप दुःखी आहे रे सासरी, तुमच्या गरम स्वभावामुळे ती बोलली नाही रे. जाताना माझ्या खोलीत अर्धा तास येऊन रडायची, बाबा मला सहन होत नाही, आता मी आत्महत्या करते. या 10 वेळेला मी तिचे अश्रू पुसायचो, बेटा हे दुःख जाणार आहे, असं करू नको. तुझा सासरा, तुझी सासू, दीर सगळे त्रास देतात मला माहिती आहे, पण माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या पोटी जन्माला आलेले 2 हिरे माझे नातू गुणाचे आहे, तुला म्हातारपणात काचेच्या भांड्यासारखे सांभाळतील. बेटा माझ्यासाठी जगली रे, कोणीतरी जा माझ्या लेकीला ना एक शब्द बोलू द्या, मग मला मारू द्या. लक्षात घ्या, हे निस्वार्थी प्रेमाचं नातं आहे. आणि म्हणून काकणभर जास्त प्रेम आईपेक्षा बापाचं आहे. हा प्रसंगात लक्षात येईल. हे मायचं प्रेम नाही का, सोडवा सोडवा मिठी लपवा लपवा जगजेठी, माय देवकीचं प्रेम आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण पुढे मध्यरात्र, अंधार, विजाचा कडकडाट, मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, यमुनेला पूर, तरी बाळाला टोपल्यात घेतलं, गळा इतक्या पुराच्या पाण्यातून गेला आणि तिथे ठेवून तांबडं फुटायच्या आधी जेलमध्ये वापस आला. मग बापाचं कुठं प्रेम? घेऊन वसुदेवे गोकुळा नेले, घेऊन वसुदेवे गोकुळा नेले, घेऊन वसुदेवे
वसुदेवे गोकुळाने यशोदेने खेळविले गे बाईये यशोदेने खेळविले गे बाईये ब्रह्म कैसे वेडावले गे बाईये ब्रह्म कैसे वेडावले गे बाईये ब्रह्म कैसे वेळावले गे बाये ब्रह्म कैसे वेडावले गे बाये कारखानाच आहे आमच्या भावाजवळ. फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. इकडचा बाबा तिकडे नेला. हा झालं पाऊण तास आहे. आणि तिकडची बेबी इकडे आणली. हे कळालं रडण्याच्या आवाजावरून. कंसाला सांगितलं. वैरी जन्माला आला. कंस आला, उचललं मुलीला. वेळ कमी असल्यानं पुंडलिक बाबा लगेच उचललं. माय देवकी रडली. दादा अरे आतापर्यंत 6 लेकरं मारले रे, कधी विरोध केला का बाबा? एवढी मुलगी तरी राहू दे. काय सांगताय तर देवके? पुढे पुढे चालून जर मुलीचा मुलगा झाला माझ्या बापानं मरायचा नाही. पाय धरला, गरगर गरगर फिरवलं. आदळणार हातातनं निसटली. आणि मग तिचे उद्गार आहे, माझ्या घातावर टपला का? अरे माझ्या आधी तुझा वैरी जन्माला. कृष्ण गोकुळी तुझं लागी वधी. तुझ बरोबर आहे. लागी वाधी उपजला मज आधी 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 जाधव सरकार माझ्या घातावर टपला का? तुझा वैरी जन्माला आला माझ्या आधी. तुझं लागी वधी उपजला मजा आधी. तो गोकुळात वाढत आहे. थांबा वेल्डिंग सांगतो मी. गोकुळात वाढत आहे पुंडलिक बाबा. हे मायेच्या तोंडून कंसाने ऐकल्यावर दुष्टा चळका दुष्टा चळका आता म्हणा जाधव. सुटला कृष्णा कृष्ण गोकुळी जन्माला कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टा चळकाप सुटला दृष्टा चळकाप सुटला कृष्ण गोकुळी जन्माला कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टा चळकाप सुटला दृष्टा चळकाप सुटला तुझं लागी वधी उपजला मजा आधी. अरे तुझा वैरी माझ्या आधी जन्माला आला. तो गोकुळात वाढत आहे. मायेच्या तोंडून ऐकल्यावर दुष्टा चळकाप सुटला. काय ऐकलं? कृष्ण गोकुळी जन्मला. हे ऐकलं मायेच्या तोंडून आणि म्हणून दुष्टा चळकाप सुटला. बरं एका नाण्याला 2 बाजू असतात. सर्वांना एका वेळी आनंद होत नाही नलवडे पाटील. एक पार्टी डीजे लावून गुलाल टाकू टाकू नाचत असते, तर दुसरे मशीनला दोष. आपलं काय म्हणतात सगळे कीर्तन पाठ आहेत.
देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्या भय. काही उदास होऊन बसतात, एकमेकावर चिडतात. तूच म्हणत होता पलीकडचं गाव 70%, पलीकडचं 80%, पलीकडचं 90%, पलीकडचं 95% का बैमाना सगळे टक्के 50च्या वर सांगत होता. मग माझं डिपॉझिट का जप्त झालं? हे तिकडे गुलाल. हा ना, ठरलेलं आहे. सर्वांना एकावेळी आनंद नाही. विश्वाचे आयुष्य जेणे उजळे, तो सूर्य उदयला देखुनी सबळे. पापिया फुटती डोळे डुडुळ्याचे. सूर्याचा उदय झाला की सर्वांना आनंद आहे, पण दुःख गुबडाला आहे ते म्हणतं दिवसभर दिसत नाही आपल्याला. जगाची सुख पहाट, चोरा मरणाहुने निकृष्ट. पहाट व्हायला आली की जगाला आनंद आहे, पण चोरट्याची टोळी चिंतेत आहे. का कोंबडं तर ओरडलं रे, अजून भिंत फुटली नाही. जगाची सुख पहाट, चोरा मरणाहुने निकृष्ट. म्हणून ते मी सांगितलं होतं, गंभीर महाराज, कॉलऱ्याची साथ आली, पटापटा पटापटा माणसं मेली. प्रत्येक घरातलं एक ना एक मेलं. सुडके बाबा, सगळे गाव दुःखी झालं. पण त्याही वर्षी एक सुखी झालं श्यामबाबा. कोण? ज्याचं स्मशाना शेजारी सरपणाचं दुकान. वल सरपण येड्या बाबळीचं डबल भावात विकत होतं येड. नातलगाला प्रेत पेटवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. साधं रॉकेलच्या लोणावर फिरणारं सरपणवाल्यानं एकाच वर्षात टाटा सफारी घेतली. दुसऱ्या किराणा दुकानदारानं लक्ष ठेवलं. म्हणला काय दिवसभर पुढ्या बांधतो, माशा आघात बसतो. 27 रुपये 40 पैसे दुकान पाहिजे सरपणाचंच. ते गेल्या वर्षी लोणावर फिरायचं, यंदा टाटा सफारीतून टाटा करतंय. म्हणून त्यानं स्वतःचं किराणा दुकान विकलं, काही बँकेतून कर्ज काढलं, काही शेत विकलं. याच्या बाणीवर दुकान थाटलं नरोडे पाटील. कुठे? स्मशानाच्या शेजारी. मोठा बोर्ड लावला, आमच्या येथे अंतयात्रेचं सर्व साहित्य स्वस्त दरात मिळेल. 5 मन सरपण, बांबू सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हारबुक्का, बँड, पार्टी, भजनी मंडळासह. 1 जानेवारी 2024 ला दुकान ओपन केलं. पण नोव्हेंबर महिन्याची 27 आली, एकही नाही मेलं. अख्खं गाव सुखी झालं, दुकानवालं दुःखी झालं. देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्या भय. नामा मने भय लागले से ध्यान. नामा मने भय लागले से ध्यान. चराचरी कृष्ण दिसत से. चराचरी कृष्ण नाम म्हणे लागले ध्यान. नाम म्हणे लागले से ध्यान. चराचरी कृष्ण इंद्रनाथे. चराचरी नामा म्हणे लागले से ध्यान. चराचरी कृष्ण असं सांगतात. वर्णातलं जिरं जरी बघितलं, जिरं ते काळं असतं, तरी त्याला जिऱ्यात कृष्ण दिसत होता. कधी तर झोपतून उठायचा, मी तिथंच होतो. आला आला मज मारावया, आला ओ आला आला माझा मारा बया. आला आला माझा मारा बया. देवता बोलता शेजाची दोन्ही जे. देवाचा बोलता देवाचा जनिले. देवता बोलता शेजाशी दोन्ही जे. देवाचा बोलता देवाची जनिले. आला आला मज मारावया. आला आला माझा मारा बया. होय आला आला माझा मारा बया. आला आला माझा मारा बया. मग उगाच वेल्टी नव्हते का आमचं. आला आला मज मारा, याला म्हणतात दुष्टा चळकाप सुटला. बस इथपर्यंत आलो आपण. हा, आता वेळ थोडी आहे. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. मथुरेत दुःखाला पारावार नाही, पण गोकुळात सुखाला पारावार नाही. काय कारण? होता कृष्णाचा
करू नका. तिकडे मथुरा, इकडे गोकुळ. तिकडे दुःख, इकडे सुख. तिकडे दुष्टा चळकाप सुटला, इकडे आनंद करती घरोघर. काय कारण? एकच कारण, होता कृष्णाचा अवतार. बस, हे त्याचं उत्तर आहे. देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्याभय. हो, पण त्यांना आनंद झाला हे कशावरून? त्यांच्या कृतीवरून. त्यांची कृती सदा नाम वाचे गाती, सदा नाम वाचे गाती, सदा नाम वाचे गाती, सदा नाम वाचे गाती, सदा नाम वाचे गाती गाती, सदा नाम वाचे गाती गाती, सदा नाम वाचे गाती, सदा नाम वाचे गाती. प्रेम आनंद नाचती, प्रेम आनंद नाचती नाचती. होता कृष्णाचा अवतार, अवतार होता कृष्णाचा अवतार. प्रेम आनंद नाचती, प्रेम आनंद नाचती. होता कृष्णाचा अवतार, अवतार होता कृष्णाचा अवतार. सदा नाम वाचे गाती, प्रेम आनंद नाचती, प्रेम आनंद नाचती, प्रेम आनंद नाचती. नाम वाचे गाती, प्रेम आनंद नाचती, प्रेम आनंद नाचती, प्रेम आनंद नाचती. गोकुळात आनंद झाला. नलवडे पाटील कशावरून? त्यांच्या कृतीवरून. श्यामबाबा त्यांची कृती काय? आनंद व्यक्त करण्याची दोन पद्धती आहे. त्याचं नाव घ्यायचं असते आणि नाव घेऊन नाचायचं असते. 20 तारखेच्या संध्याकाळी पाहिलं ना का तुम्ही आपलं ते विचार? तसंच झालं ना. अमुक अमुक याला म्हणतात नाम वाचे गाती. आणि पुढे गुलाल टाकून फुल, फुल शब्दावर जास्त जोर द्या. फुल नाचायचं. त्याचा नामोल्लेख करायचा असतो, नाचायचं असते. हे आनंद व्यक्त करण्याची पद्धत आहे. गोकुळात सदा नाम वाचे गाती आणि प्रेमे आनंदे नाचती. गाय नाचती आनंद कल्लोळे, पवित्र गाणे नामावली. आहा. नाचती आनंद कल्लोळे, पवित्र गाणे नामावली. नाचती आनंद कल्लोळी, पवित्र नाम नाचती आनंद कल्लोळी, पवित्र गाणे नामावली. कलिकाळावर घातली कास, एक एकहून बळी रे. आनंद झाला गाऊन परी. काय त्या ठोकून? आनंद हे मागचे. कल्लोळी, पवित्र गाणे नामावली रे. नाचती आनंद कल्लोळी, पवित्र गाणे नामावली. नाचते आनंद कल्लोळी, पवित्र गाणे नामावली. नाचते आनंद कल्लोळी, पवित्र गाणे नामावली. ते शब्द त्याच्यात बसवायचे असं ना. पवित्र लांबला की गेलं पुढं. हा. ए संतोषा, नाचते आनंद कल्लोळी, पवित्र गाणे नामावळी. मनाच्या आनंदे आवडीने, मनाच्या आनंद आवडीने, मनाच्या आनंदी आवडीने, मनाच्या आनंदी आवडीने. गायनाचे ओढ आपुलिया छंदे. हे गायनाचे उडे आपुलिया छंदे. गायनाचे उडे आपुलिया छंदे. हो गायनाचे उडे आपुलिया छंदे. मनाच्या आनंदे आवडीने. मनाच्या आनंदे आवडीने, मनाच्या आनंदे आवडीने. आमच्या संस्थेची पद्धत
घ्यायचा तो सोडवायसाठी, आता अभंग घ्यायचा आणि सोडून द्यायचा, शेवटच्या चालीला वापरायचा. तिने जमत लाड हे ठोकाठाकीने झालं. गाय नाच पुढे आपल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने. नाचती कृष्णा पुढे गोपिका, नाचती कृष्णा पुढे गोपिका, नाचती कृष्णा पुढे गोपिका, नाचती कृष्णा पुढे गोपिका. तयाचे दर्शन होईल का, तयाचे दर्शन होईल का, नाचती कृष्णा पुढे गोपिका, नाचती कृष्णा पुढे गोपिका. तयाचे दर्शन होईल का, तयाचे दर्शन होईल का, नाचती कृष्ण पुढे गोपिका, नाचती कृष्ण पुढे गोपिका. वा श्याम बाबा, वर्षातून इथं तरी थांबत जा आजच्या दिवस. त्यांच्याही मागे व्याप वाढवला त्याने. नाचती कृष्णा पुढे गोपिका, सदानाम वाचे गाती प्रेमे आनंदे ना. हो पण प्रयोजन म्हणून दिसते मंदोपीनं प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. ज्याला 1 रुपयाचे सुटे मोजता येत नाही पैसे, त्याला विचारा चालतो का रे कामाला, हाजरी सांगा, हाजरी. आधी हाजरी विचारतं आणि मग कामाला येतं. असा जर नियम आहे तर सदा नाम वाचे गातीन प्रेमे आनंदे नाचती. आनंद नाचण्यामध्ये नाम घेण्यात त्यांना फायदा काय. तुका मने हरती दोष, तुका मने हरती दोष, तुका मने हरती दोष, मने हरती दोष. तुका म्हणे हरती दोष, तुका म्हणे हरती दोष, हो तुका म्हणे हरती दोष, तुका म्हणे हरती दोष. हो तुका मने हरती दोष, तुका मने हरती दोष, तुका मने हरती दोष, मने हरती दोष. हो तुका म्हणे हरती दोष, तुका म्हणे हरती दोष, तुका म्हणे हरती दोष, तुका म्हणे हरती दोष. आनंदाने करीती घोष, 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 आनंदाने करीती घोष. आनंदाने करीती घोष, आनंदाने करीती घोष. होता कृष्णाचा अवतार, 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 होता कृष्णाचा अवतार. अवतार. सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती. फायदा काय. हरती दोष. अरे एवढे दोषच नाही जेवढी ताकद नामात आहे. यमू म्हणे कवणाते यमावे, दमू म्हणे कवणाते दमावे, आणि तीर्थे म्हणती काय खावे, दोष
वखदासी नाही. औषधालाही दोष न ठेवण्याची ताकद नामात आहे. म्हणून आनंदाने करती घोष, फायदा तुका म्हणे हरती दोष. पर्यंत आलो. आता सर्व श्रोते मायबापाला वारकरी मंडळीच्या चरणी प्रार्थना आहे, फक्त कोणी मधून उठू नका. 1 मिनिट सुद्धा पुढे जात नाही. पण काहीला चाल सुरू झाली की वाटतं आता कशाला टाइमपास, चालले घरी. तसं करू नका. हे आपले नियम आहे. कीर्तनाच्या आधी कीर्तनातून निघून जाणं म्हणजे हा आपल्या संप्रदायाचा अपमान आहे. नियम सांभाळा. आपण नाही तर कोणी सांभाळायचे नियम? बरोबर. तिकडे शेवटपर्यंत बसलेले असतील त्या सर्वांना विनंती आहे, माऊलीला आनंद होईल, कारण हे काल्याचं कीर्तन आहे, सोयीनुसार घेतलेलं. मुंबईकरांना व्यापामुळे वेळ मिळत नसल्यामुळे आपली एकादशी सकाळी द्वादशीचं झालं की काल्याचं कीर्तन की रात्रभर गाडीनं जाऊन आपापले उद्योग सुरू, अशी पद्धत मामांच्या जवळ विनंती करून सुरू केली. हुशार मंडळी आहे, ती परंपरा चालू आहे. म्हणून आरती करावी लागणार आपल्याला. आरती होईल आणि त्याच्यानंतर कार्यक्रम संपला हे शब्द कानी येईल तेव्हा प्रत्येकाने उठायचं. तोपर्यंत सगळे उरकायचं आहे. मला वाटते अजून 26 मिनिट आहे. मी शुद्धीवर आहे, काळजी करू नका. त्याच्यात मधली चाल, पुढचं कीर्तन, आरती सगळे झाल्यावर बरोबर 8 वाजतील. माझ्यावर विश्वास ठेवा. एकदा हात वर करा सगळे. शूटिंग वाले, अरे हे एवढं पाय भाऊ, आनंद आहे. टाटा बिर्लाला तरी आहे का रे भाऊ हे आनंद? एवढं घे, एवढं घे राजा. आणि भाषणाच्या टाळ्या नाही, भाषणाच्या नाही, भाषणाच्या नाही, ते होऊन गेला कार्यक्रम. आता भजनाच्या एका तालात हार घालायची घाई करू नका व्यापारी मंडळी. एवढा आनंद होऊ द्या. विठोबा रखुमाई. एक थांबा, हा एक टाळ वाजू नका, टाळी वाजू नका. हा हात वर. एक शाबास. एक हा एक जरा ताकद लावा. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. खबरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय. नका कोणी मायबाप. सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे. आरतीच्या आधी उठून गेला म्हणजे साक्षात तुम्ही पांडुरंगाचा, माऊलीचा अपमान केला. सर्व खाली बसा. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला. दुष्टा चळकाप सुटला, दुष्टा चळकाप सुटला. होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. दुष्टा चढकाप सुटला, दृष्टा चढकाप सुटला. होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. आनंद करीती घरोघर, आनंद करीती आनंद, आनंद आनंद करीती आनंद, आनंद आनंद.
होता कृष्णाचा अवतार आनंदे करती घरो घर आनंदे करती आनंदे आनंदे करती घरो घर आनंदे करती घरोघर होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार विठला विठला विठल पुंडरी हरी विठल ज्ञानदेव तुकाराम भगवान जय ज्ञानेश्वर महाराज जय महाराज जय महाराज जय विठला 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 होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर. बस गंभीर महाराज रांगण्यापासून चरित्राचा प्रारंभ झाला बरं का श्याम बाबा. रांगत रंगणी चोरीत लोणी रांगत रंगणी चोरीत लोणी खाऊनी धरती गवळणी धावणी धरती गवळणी बांधिती चरणी देती गाराणी बांधिती चरणी ती गाराणी यशोदे साजनी यशोदे साजनी दही दूध भक्षुने कमाल केले नवल केले साधन कृष्ण आळवा आळवा परतुनी माय दावा कृष्ण आळवा आळवा परतुनी माय दावा कृष्ण आळवा आळवा परतुनी माय दावा कृष्ण आडवा देती गाराणी गाराणे सांगाया आल्या गोकुळच्या स्त्रिया गवळणी सांगती गाराने रात्री आला चक्रपाणी सांगती गाराने रात्री आला चक्रपाणी खाऊनी दही दूध तुपलोनी अवघी फोडिली विरजनी खावणी दही दूध तुपलोणी अवघी एवढी रजनी हागे बाई कोणाची अमरेना यशोद बाळ तुझा ताना यशोद बाळ तुझा ताना कोटवर सोसू धिंगाणा कोटवर सोसू धिंगाणा कोटवर सोसू धिंगाणा यशोदे बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा ताना पोटवर सोसू धिंगाणा कन्हैयालालजी ऐकून घेईना यशोदा आणि माय कधी बाळाच्या बाजूने बोलते तिलाच माय म्हणतात. सगळ्या गावाला त्रास देणारं लेकरू असू द्या आणि तक्रारी घेऊन महिला येऊ द्या तर पाटलीन वाड्याच्या दारात उभी राहून कमरेवर हात ठेवून त्याच महिलावर रागावते. बाळ तुम्हाला- सगुण गुणाचे ताने ग बाळ सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतंय गोजिरवाने गे बाळ दिसतंय
वाढ दिसते गोजिरवाने वाढ दिसते गोजिरवाने काय सांगता गाराने गा गोकुळच्या नारी श्रीरंग माझा वेडा गे श्रीरंग माझा वेडा गे श्रीरंग माझा वेडा गे श्रीरंग माझा वेडा गे मायच रागवायची. बरोबर बरोबर आहे बाबांचं. ती पाटलीन त्याच महिलावर रागावते. तुम्हाला नाही का लेकर, तुम्हाला नाही लेकर, एक एकला 10-10 12-12 लेकर, माझं एक नाही सपादत का? याला माय म्हणतात. माय जर बाळाच्या बाजूने बोलत नसतं समजावं ती सावत्र असेल. यशोदा काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. अगं वयाचा तर विचार करा. 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी माझ्या खेळ गे का लटकाच घे ताळ गे गोकुळच्या नारी. सावळाची म्हणा माझा गे गवणीत खे राजा गे तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळच्या नारी. मग आम्ही काय करावं? तुम्ही एवढंच करा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. बस इथपर्यंत झालं बरं का गंभीर महाराज. पण घरी गड्या झपाट्यानं चाललं. घरी खोड्या करायला सुरुवात झाली मग यशोदा लक्ष कृष्ण्या चुकीचं नाही गाव करायचं. बिलिंदर आहेस तो. देवाच्या लक्षात तो पकडा गया. कान धरले. मम्मी ग उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती तुझ्यात फरक पडणार नाही. ज्याचा जो स्वभाव आहे ना श्याम बाबा त्याच्यात बदल होत नाही. त्याला स्वभाव म्हणतात. मराठी भाषेत म्हण आहे जित्याची खोड मेल्याशिवाय नाही, मेलं तरी नाही जात. जित्याची खोड स्वभाव. अरे 30 वर्षे ड्रायव्हिंग केलेला ट्रक ड्रायव्हर कोंबडीचं पिलू मरू दिलं नाही टायर खाली. तो सिनेमा बघायला गेला. 1.5 तासाने सिनेमामध्ये 2 ट्रकचा अपघात दाखवला. 90 ट्रक तिकडून 80 इकडून ट्रकवर ट्रक आदळणार. तसा ड्रायव्हर उठला थिएटरमध्ये आणि पुढच्या प्रेक्षकाच्या खुर्चीचं आडवं लाकूड जोड्याच्या लातानं काढ. काय करतो रे? ब्रेक. थिएटरमध्ये ब्रेक. याला स्वभाव म्हणतात. आधी होता वाग्या आधी होता वाग्या आधी होता वाग्या आधी होता वाग्या योग्य झाला पाग्या योग्य झाला पाग्या योग्य झाला पाग्या त्याचा कोट राहीना गोट जाईना त्याचा कोट राहीना जाईना कोट राहीना मुळे स्वभाव जाईना स्वभाव जाईना मुळे स्वभाव जाईना स्वभाव जाईना मुळ स्वभाव जाईना मुळ स्वभाव जाईना मुळ स्वभाव जाईना. जय कोण जय कोण स्वभाव आहे तसं यशोदा म्हणले कृष्णा तू किती उठा बशा काढल्या तरी तुझ्या खोड्या करणं थांबणार नाही. मग काय करू? गावात राहू नको. उद्या जाई राहना सबे घेऊनी गोधना सबे घेऊनी गोधना सबे घेऊनी गोधना गोधना उद्या जाई राहना सबे घेऊन गोधना सबे घेऊन गोधना सबे घेऊन गोधना गोधना बसा. भंडारा डोंगरासाठी चाललाय झटना. काय आलं जमला आता. उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधणा. पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान. गाई उभ्यानं गवत तोडायच्या रवंत करीत बसायच्या. जेवायला यायच्या ना जेवायला शिदुऱ्या घ्या. शिदुऱ्या घेऊन निघाले सगळे गोपाळ. खेळात रममाण झाले. पण एका म्हणलं देवा आता खेळण्यात काय मजा आहे. मग झाली आता बेळ म्हणती अनाशी दोरा झाली आता बेळ म्हणती अनाशी दोरा झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या काम सारोनी सकळ तरुणी सकळे गे गोपाळ गे गोपाळ झाली आता वेळ म्हणती अनाशी दोरा झाली
बरोबर आले तुम्ही. भक्त पुंडलिकाचे नातू आहे ते. झाली आता वेळ म्हणत. आता 10 मिनिट राहिले हा. त्याच्यात सगळे बसवायचं आहे आपल्याला. आता ते हे आले का हरिहर महाराज घुले आले का इथे आहे का कुठे नाही आले ना. असेल तर स्टेज कडे या. ते प्रकाशन करायचं आहे म्हणून त्यांनी ते ग्रंथ काढा. असले तर मला भेटून गेले म्हणून मी उल्लेख केला. असले तर तसं काही आग्रह नाही. असले तर असेल त्याच्यासह नसेल त्याच्याशिवाय म्हणते आना शिदोऱ्या जमतात. जमलं का नाही. बेबरद वेणुम जठरपटयो शृंग वेत्रचकक्षे वामे पाणव मसून खरं फलानेंगुलशो तिष्ठन्मध्ये सोपरिसृतो हास्य स्वर्गे लोके मिच्छन्ति पूजेन्ते भुक्बाल केली. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली. जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. जय विठ्ठल. काल्याचा अभंग नंतर आरती सर्व झाल्यावर 2 मिनिटात विश्वस्तांच्या वतीनं कोणीतरी आभार मानतील आणि मग मी म्हणेल आता कार्यक्रम संपला तेव्हा प्रत्येकानं उठायचं. एवढं झाल्यावर 8च वाजलेले असतील एवढा विश्वास ठेवा. जमतंय आता बा. पुढचं सगळे कळलं शांबाबाई ना. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल कंठी कृष्ण मने अवघा जने प्रकाश काला वाटू एकमेकावघां बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैश्वनिका संभ्रम. तुका मने भूमंडळी आम्ही बळे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. बोलिले वा वा. देवा कुडे करा क्षमा अपराध महाराज तुझे. नाही विचारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुझे. तुका मने ज्ञानेश्वर राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुझे. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. झाले समाधान तुमचे धरिले आता उठावेसे म्हणायत नाही नारायण. सुरवाळी कपन येथे सापडले आता उठावेसे म्हणायत नाही नारायण. तुका मने भोग गेला निवारिला आता उठावेसे म्हणायत नाही नारायण. करून आरती आता वाळू श्रीपती आज पुरते नवस धन्य काळ हा दिवस. पाहावू सकळा पुण्यवंता तुम्ही आज पुरते नवस धन्य काळ हा दिवस. तुका वाहे टाळी होता सने जवळ आज पुरते नवस धन्य काळ हा दिवस. प्रेमाचा प्रेमारती गोविंदा ते ओवाळी धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोकन. बाळा प्रौढाने मुग्धा ओवाळी ते परमानंद धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोकन. नामा मने केशवासी रे कुणी राहिलो तट धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोकन. धन्यवाद धन्यवाद. वा श्याम बाबा सगळ्यांनी मस्त मजा आणली. माझे श्रेष्ठ गुरुबंधू असले तरी आम्हाला सांभाळून घेतलं हा त्यांच्या अंतकरणाचा मोठेपणा आहे. 1 नंबर साऊंड सिस्टीम. हा तुम्हालाही धन्यवाद. शूटिंगवाले तुम्हालाही धन्यवाद. आणि आरतीशिवाय उठू नका त्याचं पालन केलं म्हणून श्रोते मायबापालाही धन्यवाद. आता फक्त 5-7 मिनिटचा त्रास आहे तुम्हाला. आणि मग आम्ही जेव्हा म्हणेल कार्यक्रम संपला तेव्हा तुम्ही उठला की समजायचं 100 पैकी 150-200 गुण तुम्हाला मिळाले. माऊली तुमचं कल्याण करो. पुन्हा याच ठिकाणी पुढच्या वर्षी भेटू आपण. तोपर्यंत आमचा त्रास नाही. उठले नाही म्हणून धन्यवाद सर्वांनी. थांबा 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 बरोबर करू. एक थोडंसं 2-3 मिनिट बाबा.
हात वर करा, टाळ वाजवू नका, माईकवर कोणी बोलू नका आणि पुन्हा पखवाद वाजवू नका. सगळी संधी समाजाला एका तालात. युगे 28 विटेवरी उभा. माईकवर बोलायचं नाही कोणी. आरती तुकाराम राघव सागरात हातवर थोडा आहे सर्वांनी म्हणा तुझा तुलनेसी स्वामी पाहिला